माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये खासदारांची बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये राज्यसभेवरून प्रियंका चतुर्वेदी चांगल्याच भडकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शरद पवारांच्या राज्यसभेबाबत संजय राऊत का बोलले असा सवाल करत प्रियंका चतुर्वेदी बैठकीतून निघून गेल्याची माहिती मिळते। यावर राऊत बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे, ते बोलले म्हणून काय झालं, शेवटी निर्णय मीच घेईल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची बाजू घेतली अशी सूत्रांची माहिती आहे। काय नेमकं झालंय बैठकीत बघूया। राज्यसभेच्या उमेदवारीवरून प्रियंका चतुर्वेदी संतापलेल्या आहेत। शरद पवारांना राज्यसभा देण्याबाबत संजय राऊतांनी वक्तव्य का केलं असा सवाल प्रियंका चतुर्वेदीने केला। खासदारांच्या बैठकीत प्रियंका चतुर्वेदी यांनी हा सवाल उपस्थित केलाय। सवाल उपस्थित करत प्रियंका चतुर्वेदी बैठकीतून निघून गेल्या। ते बोलले म्हणून काय झालं, मी पक्षप्रमुख आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। शेवटी निर्णय मीच घेणार असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांची बाजू घेतल्याचं पाहायला मिळालं। चतुर्वेदी राऊत वादावर उद्धव ठाकरेंनी ही भूमिका मांडलेली आहे। उभाटा गटामध्ये संजय राऊत विरुद्ध उद्धव ठाकरे हा सामना जोरात रंगतोय। कारण राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांचं नाव पुढे केलं आणि उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून येणाऱ्या प्रियंका चतुर्वेदी यांचा पत्ता कट करण्याचं काम संजय राऊत यांनी केलं, त्यामुळे संजय राऊत यांच्या दिल्लीतील पुस्तक प्रकाशनाला देखील उद्धवजी ठाकरे गेले नाहीत। आणि आता उभाटा गटामध्ये थेट दुफळी माजलेली आहे। 2 गट पडलेले आहेत। एका बाजूला जनाब संजय राऊत यांचा गट आहे आणि दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे, उद्धवजी ठाकरे, प्रियंका चतुर्वेदी यांचा गट आहे। येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत उभाटा गटाला सोडचिठ्ठी देऊन निश्चितपणे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील। उभाटामध्ये अंतर्गत धुसफुसीचे अनेक प्रकार समोर येत आहेत। प्रियंका चतुर्वेदीला का दिली नाही, त्याचे कारण काय आहेत, त्याच्या खोलामध्ये आम्ही जाणार नाहीत। संजय राऊतनी शरद पवारांचं नाव का सुचवलं, त्याचे कारण वेगळे आहेत। म्हणून हे आता त्यांची अंतर्गत जे भांडणं आहेत ते टोकाला गेलेले आहेत आणि याचा स्फोट मला वाटतं लवकरच होईल। बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना नेते म्हणून नियुक्त केलं त्यातला मी एक आहे। माननीय उद्धव ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, मी यांचं काय नातं आहे हे सगळ्यांना माहिती। त्याच्यामुळे अशा सगळ्या ज्या गोष्टी आणि बातम्यांवरती विचार करून जर कोणी काम करायला लागलो आम्ही तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला नसता। पण अशा प्रकारचं काहीही घडलं नाही। पण अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात। मी इतकंच म्हणतो की या पक्षाच्या स्थापनेपासून आणि माझ्या जन्मापासून या पक्षामध्ये